बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या. प्रकरण दुसरे. स्वप्नात त्याला वाटलं की आपलं बारसं आहे. बाळाच्या आईच्या ठिकाणी त्याला आपली आई दिसू लागली. आईच्या मांडीवर त्याला आपलंच बाळरूप दिसू लागलं. नवं टोपडं, झबलं, सजवलेला पाळणा, बायकांची गर्दी आणि पाळणा म्हणणारी आपली आई पाहून सोन्याच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. हसण्याची कळी उमलते न उमलते तो चोरी करणारं त्याचं रूप त्याला घायाळ करून गेलं. चेहऱ्यावर वेदना पसरली. चोरी पकडताच फेंदारल्या पांढऱ्या मिशा आणि लाल डोळ्यांनी जाब विचारणाऱ्या पाटलांचा चेहरा दिसताच त्याची बोबडी वळली. तर क्षणात पाटलांच्या गॅलरीतून उडी मारताच खरचटलेल्या गुडघ्यावर फुंकर मारणारी आई दिसली आणि त्याचे डोळे भरून आले. आईचं रुपडं डोळ्यासमोर साकार होतं न होतं तोच बापाची मूर्ती त्याच्या डोळ्यांसमोर आली. चल उठले का? एवढंसं लागलंय तर काय कौतुक लावलंय माय लेकांनी, म्हणून त्यांनी त्याला फरफटून बाजूला नेऊन बसवलं. सोन्या घायाळ झाला. सोन्याला रडू आलं. एवढ्यात त्याच्या आईनं त्याला पोटाशी धरला. वेगवेगळ्या स्वप्नात हरवल्यामुळे त्याला पाखरांची किलबिल ऐकू आली नाही. कावळ्यांची कावकाव समजली नाही. शेजारच्या शेतातून ऐकू येणारे मोरांचं केकाटणं जाणवलं नाही की जनावरांचं हंबरणं, त्यांच्या गळ्यातील घंट्यांचा आवाज, भरडा ठेवणाऱ्या बुट्ट्यांची गडबड, बांगड्यांची खळखळ ऐकू आली नाही. एवढंच काय, 6ला वाजणारा डेअरीचा भोंगा सुद्धा त्याला ऐकू आला नाही. त्याच्या स्वप्नांची माळ कशानेही भंगली नाही. माळेतलाच एक होऊन तो स्वप्नात रमून गेला. 6:30 वाजता डेअरी उघडण्यासाठी पवन आणि सागर जात होते. रात्रीचा सिनेमा आणि सोन्याचा पराक्रम संपेपर्यंत रात्र बरीच झाली होती. सोन्याच्या वागण्याने त्यांची झोपच उडाली होती. कसं व्हायचं या पोराचं विचार करता करता त्यांच्या झोपेची खिरापत झाली होती. त्यामुळे सकाळी लवकर जाग आली नव्हती. तारवटलेल्या डोळ्यांनी दोघे डेअरी उघडण्यासाठी निघाली होती. एवढ्या चावडीच्या कट्ट्यावर कोणी झोपलेलं दिसताच, मारे काय माणसं सुख मागून येतात बघ, सागर म्हणाला. अंगावर उन्हा आली तरी अजून कसा झोपलाय बघ बहादूर. कुठं रे? पवन विचारताच, ते काय ते चावडीच्या कट्ट्यावर, ते एवढंसं गटळं? हा तेच. सागऱ्या, सोन्या तर नसेल तो? म्हणजे आपल्या समोरून पळून गेल्यावर तो घरला गेलाच नसेल, इथं चावडीच्या कट्ट्यावरच येऊन झोपला असेल. बिचारा, काय ही अवस्था. अजून आईचं दूध वाळलं नाही ओठावरचं आणि काय ही दुर्दशा. अरे, वाट लागायच्या आधी या पोराला वाचवला पाहिजे. पण कसा वाचवणार त्याला? त्याच्या वडिलांना सांगू. त्यांनी ऐकलं असतं तर असं का झालं असतं? म्हणजे आई मेल्यावर बाप चुलता होतो म्हणतात ते काही खोटं नाही. समजलं नाही मला तू काय म्हणतोस ते. अरे, घरात आई सावत्र आहे पण बाप तर सक्का आहे ना. पण त्याचं तरी कुठं लक्ष आहे पोराकडं? सोन्यासारख्या पोराच्या आयुष्याची माती व्हायला लागली आणि बाप असा निर्धास्त. अरे, रात्रभर पोरगा घरात येत नाही, बापाला जरा तरी काळजी. बाप आहे का राक्षस? आणि आई तरी कसली सावत्र झाली म्हणून काय झालं? एक बाईच आहे ना ती. तिलाही एक मुलगा आहे. मग आईचं काळीज असूनही तिच्याजवळ. उद्या काय व्हायचं पोराचं? दरोडेखोर झाला तर गावाचं नाव वाजल साऱ्या जगात. डंका पिटल. यार, काहीतरी करायला पाहिजे बरं का. बोलत बोलत दोघं चावडीच्या कट्ट्याजवळ आले. शांत झोपल्या निरागस सोन्याला पाहताच दोघांना वाईट वाटलं.
वात्सल्याचा झरा उसळी मारून वर आला. पोरक्या पोराला क्षणभर कवेत घ्यावंसं वाटलं. पण वाटणं आणि करणं यात फार फरक आहे. शेवटी फक्त सागरने हलवून त्याला उठवलं. सागरच्या हलवण्याने सोन्याचं स्वप्न तुटलं. स्वप्नात त्याच्या आईनं त्याला पोटाशी धरलं होतं. आईचं पोटाशी धरणं आणि सागरचं त्याला उठवणं एकाच वेळी घडताच त्याला वाटलं की आपल्या बापानंच आपला दंड धरून आपल्याला हलवलं. आईच्या मांडीवरून बाजूला करण्यासाठी ओढलं. अर्धी झोप अर्धी जाग अशा अवस्थेत सोन्या रडू लागताच पवन म्हणाला, रडू नकोस सोन्या, उठ, आता घरी जा. आपल्या समोर आपला बाप नसून पवन आणि सागर आहेत हे जाणवता सोन्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. रडू कुठल्या कुठे पळून गेलं. पण क्षणभरात त्याला पवन आणि सागरचा रागही आला. त्यांच्यामुळेच आपण कष्टाने मिळवलेले पैसे गेले याची आठवण होताच त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. पाटलाचे पैसे यांनीच तर लाटले नसतील अशी शंकाही त्याच्या मनात तळून गेली. चोरावर मोर ही म्हणही पटून गेली आणि त्याला वाटलं निदान निम्मे पैसे तरी यांनी आपल्याला द्यायला हवेत. आपण कष्ट केले, 5-6 तास अंधाऱ्या जागेत डासांच्या तडाख्यात बसून घालवले, गॅलरीतून उडी मारून गुडघा फोडून घेतला आणि यांनी मात्र काहीच न करता आयता पैशावर हात मारला. दोघांचाही सोन्याला भयंकर राग आला. रागातच त्या दोघांकडे आळीपाळीने पाहू लागला. तसा पवन म्हणाला, असं काय बघतोयस, जा उठ, घरला जा. तरी सोन्या हल्ला नाही. अरे जा की, बाप वाट बघत असेल, भूक बीक लागली की नाही. भुकीची आठवण होताच पुन्हा त्याच्यासमोर पैसा दिसला. पैसे असते तर हॉटेलात चहा पाव खाल्ला असता. आता काय करायचं. आता घरात गेल्यावर पुन्हा बापाच्या शिव्या, कदाचित मारही. त्यापेक्षा घरला जाऊच नाही, कुठेतरी चोरून काही खावं आणि शाळेला जावं. मनात विचार येताच त्याला आनंद झाला. राहू दे आपलं, घरी जायलाही नको आणि त्या आईबापाचं तोंडही पाहायला नको. अरे उठ की, जा आता. जायच्या आधी एकदा पैसे मागायला काय हरकत आहे. नाहीतरी ते पैसे आपलेच आहेत. पैसे मिळाले तर पुन्हा चोरी करायची गरज पडणार नाही. मागून तरी पाहू काय म्हणतात. निश्चय होताच तो म्हणाला, पवन दादा. काय रे, काय. पवन दादा, पैसे. पैसे? कुठले पैसे? कालचे माझे. तुझे? होय, पाटलांच्यातून चोरून आणलेले. पवन आणि सागरने आश्चर्याने आ वाचले. त्याच्या निरागस बोलण्याने त्यांच्या पोटात कालवा कालव झाली. चोरून आणलेले पैसे हा किती सहजपणे आपले म्हणतोय. खरेच चुकीच्या मार्गाने का होईना ते मिळवताना त्याला कष्ट पडलेच होते. पण असा मिळवलेला पैसा आपला नसतो हे त्याला कसे समजवायचे. दोघींचीही बुद्धी काम देईन अशी झाली. तर सागर म्हणाला, ते पैसे तुझे नाहीत, ते पाटलांचे आहेत. मग ते तुम्ही का घेतलेत. पुन्हा त्याच्या बालिश प्रश्नाने ते कळवळले. पवन म्हणाला, अरे ते पैसे आम्ही घेतले नाहीत. मग ते आम्ही पाटलांना दिले. कधी. त्याचा विश्वास बसला नव्हता. रात्री तर उशीर झाला होता आणि सकाळ तर आता होती. मग यांनी पैसे दिले केव्हा. खोटं तर बोलत नसतील दोघं. पैसे ढापण्याचा तर यांचा विचार नसेल. काय करायचं. पाटील आजोबांना जाऊन विचारावं का. पण तू का चोरी केलीस म्हणून आजोबांनी मलाच मारलं तर. जाऊ दे, त्यापेक्षा त्या पैशावर पाणी सोडलेलं बरं. सोन्याच्या चेहऱ्यावरचे झरझरून बदललेले भाव पाहून पवन आणि सागरला गंमत वाटली.
त्याच्या मनातल्या विचाराने त्याला कल्पना आली आणि सहज बोलल्यासारखा पवन त्याच्या डोक्यावर टपली मारून म्हणाला, तुला काय वाटलं ते पैसे आम्ही डाफले? चोरी पकडल्याने खजील होऊन सोन्याने आपली मान खाली घातली. आपल्या मनातले विचार याला कसे समजले? सोन्याच्या मनात विचार आला, याला सगळं समजतं तर नसेल? अरे आत्ता येताना पाटील अंगण झाडत असले दिसले तेव्हाच आम्ही त्यांचे पैसे देऊन टाकले. पवन म्हणताच आपलं सर्वस्व हरवल्यासारखा त्याचा चेहरा झाला आणि आता आपण चोरी केल्याचं समजताच आजोबा मारतील की काय अशी भीतीही त्याला वाटली. तसा तो शहारला. त्याच्या चेहऱ्यावरची भीती आणि त्याचं शहारणं पाहून मग पवनच त्याला म्हणाला, घाबरू नकोस, पाटील तुला काही म्हणणार नाहीत. आम्ही त्यांना सांगितलंय की चोरी केल्यामुळे तुला पश्चाताप झालाय म्हणून, आणि तुम्ही त्याला काही विचारू नका म्हणून. होय? सोन्याचा चेहरा आनंदाने उजळला. त्याच आनंदात तो म्हणाला, मग काय म्हणाले पाटील? क्षणभरच विचार करून आपल्या खिशातील 5 रुपयाची नोट काढून ती त्याच्यासमोर धरून पवन म्हणाला, पाटलांनी हे 5 रुपये तुला बक्षीस म्हणून दिले आहेत. बक्षीस? कशासाठी? तू खरं बोललास म्हणून, चोरी केल्याचा तुला पश्चाताप झाला म्हणून, ही परत चोरी करायची नाही म्हणून. सागर म्हणताच, नाही ना करणार परत? पवन म्हणाला, तसं नाही करणार. आनंद अतिशयाने सोन्या म्हणाला आणि पळाता करला. पवन म्हणताच उड्या मारत सोन्यानं धूम ठोकली. पवन आणि सागर दोघं डेअरीकडे गेले. सोन्यामुळे डेअरी उघडायला उशीर झाला होता. दूध घालण्यासाठी 1-2 बायका येऊन दारात उभ्या राहिल्या होत्या. दोघं डेअरीच्या दारात जाताच, उशीर का झाला डेअरी उघडायला? कोळ्याची सारजा म्हणाली, रात्री कुठे सिनेमाला गेलता की काय? नाहीतर काय, आमचा शिव्या बी होताच की त्यांच्याबरोबर. राधा काकू म्हणाली तशी. तरीच डेअरी उघडायला उशीर झाला, शारदा म्हणाली. पवनने डेअरीच्या पुढच्या फळ्या काढताच सागरने आतल्या देवांच्या फोटोसमोर उदबत्ती लावली. डेअरीच्या भिंतीवर सगळ्याच देवाने हजेरी लावली होती. अगदी राम, लक्ष्मण, विठ्ठल, कृष्ण, बुद्ध, महावीरांपासून ते येशू, आंबेडकरांपर्यंतच्या तस्बिरी लावल्या होत्या. मुस्लिमांचा दर्गा सुद्धा एका फोटोत स्थानापन्न झाला होता. सर्व धर्म समभाव सांभाळता आलेल्यांना डेअरी आपलीच वाटली पाहिजे हा व्यवहार सुद्धा त्यांनी सांभाळला होता. बघता बघता डेअरीत वर्दळ वाढली. सराईतपणे काम करणाऱ्या पवनचं आज कामात लक्षच नव्हतं. 2 वेळा त्याने पैशाचा गोंधळ घातला. दूध न्यायला आलेल्या एका पोराकडून तर पैसे न घेताच त्याने त्याला दूध तर दिलेच, पण उरलेले पैसे म्हणून 4 रुपयेही परत दिले. त्या पोरानेच मग 4 रुपयेही परत दिले आणि 2 लिटर दुधाचे 26 रुपयेही दिले. असा घोळ तर पूर्वी कधीच झाला नव्हता. दिनकरने 5 लिटर दूध घातले तर त्याच्या कार्डवर त्याने 3 लिटरची नोंद केली. आधीच तापट असणारा दिनकर भांडायलाच उठला तेव्हा त्याला शांत करेपर्यंत सागरच्या नाकी नऊ आलं. वर्दळ थोडी कमी होता सागर म्हणाला, काय रे, आज लक्ष कुठं आहे? काय सांगू, सोन्या डोळ्यांपुढून हलायलाच तयार नाही. काही करून त्याला वाचवलं पाहिजे रे. कोण बुडू लागलाय? कुणाला वाचवायला निघालास? म्हणत नेमा दूध घालायला आला. तसा पवनने सोन्याचा सगळा किस्सा त्याला सांगितला. तर आश्चर्याने नेमा म्हणाला, म्हणजे आमच्यातली चोरी सोन्यानंच तर केली नसेल? कसली चोरी? काय नेलं त्यानं? विशेष काही नाही, 5-25 रुपये नेले असतील. मात्र डब्यातले लाडू संपले होते.
लाडू मात्र त्यानेच पळवले असतील ना? कधी? कशी चोरी केली? सांगतो सांगतो म्हणून नेमा सांगू लागला. परवा 8 दिवसांपूर्वी एकदा लाईट गेली होती. नेमाचं वाक्य संपताच, ती काय रोजच जाते, पुढं काय ते सांग. उतावळपणे पवन म्हणताच, बरं बाबा सांगतो ऐक. नेमाने सगळी हकीकत सविस्तरपणे सांगितली. 8 दिवसांपूर्वीची संध्याकाळची 7-7:30 वाजताची गोष्ट. लाईट गेली होती म्हणून घरात दोन्ही खोल्यांतून मेणबत्ती लावून ठेवून नेमाची पत्नी अंगणात बायकांच्या बरोबर गप्पा मारत बसली होती. एवढ्यात एक फडकरी वाड्याचा बिंडा घेऊन विकायला आला. उन्हाळ्याचे दिवस, वैराण मिळायची मारामार म्हणून नेमाही फडकऱ्यांच्या टेळणीवरच होता. फडकरी येताच तोही त्याच्या पाठोपाठ आला. घासाघीस करून 25 रुपयाला बिंडा ठरताच नेमा पैसे आणायला म्हणून घराला गेला. तर खोलीत त्या कपाटाचं दार सताड उघडलेलं आणि कपडे अस्ताव्यस्त पसरलेले. कुंटाळीवरच्या पॅन्टचा किस्सा उलट्या अवस्थेत जीभ बाहेर काढून वेडावून दाखवणारा, तर खुंटीवरचं शर्ट मरता मरता वाचल्यासारखा कसा तरी लोंबकळणारा. नेमाला काही समजलंच नाही. क्षणभर पत्नीच्या वेंधळेपणाचा त्याला रागही आला. घर आवरायचं सोडून खुशाल बाहेर गप्पा मारत बसल्याचं पाहून तो वैतागला. एवढ्यात स्वयंपाकघरातल्या खडबडीचा त्याला आवाज आला. कदाचित मांजर आला असेल म्हणून तो हुशक खुशक करतच आज स्वयंपाकघरात चाला निघाला. जाता जाता त्यानं आपल्या बायकोला एक शिवीही दिली. त्या मारी हिच्या, रोज मांजर येऊन दूध पितय, हिला दूध कपाटात ठेवायला काय जाते कुणास ठाऊक. बडबडत तो आत आला तर स्वयंपाकघरातील मेणबत्ती विझलेली. त्याला आश्चर्य वाटलं. वारा नाही, खिडक्यात झाकलेल्या, मग ही मेणबत्ती कशाने विझली? पण मेणबत्ती कशाने विझली या प्रश्नापेक्षा वाडा घेणं महत्वाचं होतं. कारण वैरणीला गिरायकांचा तोटा नव्हता म्हणून स्वयंपाकघरातल्या डब्यातले पैसे घेण्यासाठी अंधारातच त्याने चाचपडायला सुरुवात केली. एवढ्यात त्याच्या जवळून कोणी पळाल्याचं त्याला स्पष्ट जाणवलं. पण पळणारी व्यक्ती त्याच्या कमरे एवढ्या उंचीची होती म्हणून त्यानं लक्षच दिलं नाही. आपलाच संजय पळाला असेल म्हणून, संजय अंधारात काय करतोस रे म्हणून त्याने पैसे घेतले. वाडा घेण्याच्या नादात संजय आपल्याशी बोलला का नाही हा प्रश्नही त्याच्या मनात आला नाही. नंतर वाडा गोट्यात टाकून तो तसाच बाहेर गेला. तो रात्री 11लाच परतला. झाली गोष्ट विसरूनही गेला तो. दुसऱ्या दिवशी त्याची पत्नी म्हणाली की, अहो डब्यातले लाडू तुम्ही कोणाला दिलेत काय? नेमाला आश्चर्य वाटलं. त्याच आश्चर्यात तो म्हणालाही, मी कशाला कोणाला देऊ लाडू? नाही म्हणजे डबा रिकामा झालाय म्हणून म्हणाले. रिकामा झाला असेल तर पोरांनी खाल्ले असतील. नाही हो, पोरांनी नाही खाल्ले. मग काय चोर आला तुझे लाडू चोरायला? हसत नेमा म्हणाला आणि तो विषय त्याने तेवढ्यावरच संपवला. पण पवनने सोन्याचा किस्सा सांगता त्याच्या लक्षात आलं की आपल्या घरातल्या लाडवाची चोरी ही सोन्यानेच केली असावी. बरोबर आहे. नेमाची हकीकत संपताच पवन म्हणाला, सोन्याचंच काम हे, ही चोरी त्याचीच. पण एवढे लाडू कसा खाईल तो एकटा? त्यानं बांधून नेले असतील आणि मित्रांना वाटले असतील. तिघे कळवळले, चुकचुकले. पण थोड्याच वेळात पवनला हसू आलं. तो हसला. तसा सागर म्हणाला, तुला हसायला काय झालं? नाही रे, मला हसू यासाठी आलं की अशीच चोरी करणाऱ्या बालगोपाळ कृष्णाचं आपण किती कौतुक करतो. अजून त्याचे गोडवे गातो. त्याच्या या प्रकारांना बाळलीला म्हणतो आणि तशीच चोरी सोन्याने केली तर मात्र त्याला आपण गुन्हेगार ठरवू लागलोय. अरे पण कृष्णाने फक्त खायचे पदार्थच चोरले, पैसे नाही चोरले कोणाचे. सोन्या तरी काय करतोय? खायच्याच वस्तू चोरतो. पैसे सुद्धा खाण्यासाठीच चोरतो. त्याच पैशाचं तो चॉकलेट बिस्किट घेतो, मुलांना वाटतो आणि आपणही खातो.
खरं आहे तुझं. पण देव देवता काही कृष्णासारखे सोन्याच्या पाठीशी असणार नाहीत. अरे जिथे त्याचा बाप त्याच्या पाठीशी नाही तिथे कुठले देव आणि कुठल्या देवता. कुठल्या तरी मोठ्या दानवाच्या हाती पडला तर त्याचा एखादा दादा व्हायला वेळ लागणार नाही. हा, ते मात्र खरं. नेमा म्हणाला, चलतो आता, बायकोला सांगतो जरा लक्ष ठेवायला. सहज बोलून नेमा गेला, पण पवनच्या कानात काळजा चर्र झाला. सगळं याच दृष्टीनं सोन्याकडे पाहू लागली तर सोन्याचं काही खरं नाही. एकदा का कानफाट्या नाव पडलं तर सगळ्याचा आळ या सोन्यावरच येईल आणि बघता बघता एक कोवळा जीव झपाट्यानं कुमार्गाला लागेल. विनाशाकडे त्याची पावले वळतील आणि आणि याला जबाबदार कोण? याचा बाप की समाज? समाजात आपण येत नाही का? त्याची जबाबदारी आपल्यावर नाही का? नाही नाही, असं होता कामा नये. सोन्या फुकट जाता कामा नये. तो हुशार आहे, तडफदार आहे, चाणाक्ष आहे, साहसी आहे. त्याच्या अंगात चिकाटी आहे, धाडस आहे. या गुणांना वळण मिळायला हवं. त्याला वाचवायला हवं. फुलं दैवावर चढवायची की नाचणार निवर उधळायची हे आपण ठरवायला हवं. सागर, बोल. 2 दिवसावर आपली वीर सेवा दलाची मिटिंग आहे. मग आपण मीटिंगमध्ये हा विषय घेऊया. कुठला? सोन्याचा. सोन्याचा? सागर आश्चर्याने म्हणाला, सोन्या काय विषय आहे? आपण त्याचा विषय बनवूया आणि त्याच्या विषयातले प्रश्न सोडवूया, उत्तरं शोधूया. मोठा प्रश्नचिन्ह, मोठी समस्या होण्या अगोदर त्याला व्यवस्थित हाताळूया. ठीक आहे, पण त्याचा बाप राहिला बाजूला आणि ही फुकटची लष्कराची भाकरी भाजायला सगळी तयार होतील का? पाहूया. अरे हेही एक पुण्यकार्यच आहे. बरं, आटप आता. हे बघ, दुधाची गाडी आली. दुधाची गाडी येताच कॅन ठेवण्यासाठी त्यांची गडबड उडाली. पण या गडबडीपेक्षा पवनच्या मनात विचारांचीच मोठी गडबड उडाली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.